रसायनी पाताळगंगा येथील रिलायन्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचे सुपुत्र उद्योगपती अनंत अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त पाताळगंगा रिलायन्स फाउंडेशनच्या वतीने रसायनी पाताळगंगा परिसरात गुरुवार दिनांक 9 एप्रिलपासून 3 दिवस विविध सामाजिक धार्मिक उपक्रम राबवण्यात येत आहेत. गुरुवारी पाताळगंगा रिलायन्स कंपनीतील म्हसोबा मंदिरात अभिषेक मंत्रजप करून व्यवस्थापनाकडून अनंत अंबानी यांना दीर्घायुष्य लाभो असे हात जोडून साकडे घातले. त्यानंतर दुपारी कैरे आदिवासी वाडीतील 45 कुटुंबांना, बोरिवली वाडीतील 17 तसेच आसपासच्या वाड्यातील असे 217 कुटुंबांना महिनाभर पुरेल इतके किराणा सामानाचे किट रसायनी पाताळगंगा व नागोठणे रिलायन्सचे ग्रुप प्रेसिडेंट अविनाश श्रीखंडे, साइड प्रेसिडेंट सुंदररंजन रंगराजन, HR हेड थॉम्स इन्सो, विशाल गडाग, फायबर प्रेसिडेंट पंकज यादव, कॉर्पोरेट अफेअर्सचे संतोष विचारे, सुमित बर्मण आदींच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी माजी सरपंच अविनाश पाटील, माजी सरपंच अशोक मुंढे, नंदकुमार पाटील उपस्थित होते. वाटप प्रसंगी अविनाश श्रीखंडे यांनी सदर वाड्यांना लगातार 6 महिने किराणा सामानाचे किट वाटप करणार असल्याचे सांगितले. हे सर्व बंधू भगिनींना हे मी सांगतोय की आज अनंतभाईच्या वाढदिवसानिमित्त आपण त्यांना शुभेच्छा करायला जमलो आहे. हे अन्न वाटप पुढचे 6 महिने असंच चालू राहील. हे जे आहे फक्त महिन्याभराकरता आहे. पुढच्या महिन्यात परत आपण पुढच्या 6 महिन्यापर्यंत आपण भेटत जाऊ आणि अन्न वाटप चालू राहील. धन्यवाद. अनंत अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त लोधिवली टाउनशिप मंदिरात दिवसभर मंत्रजप सुरू होते. सायंकाळी लोधिवली व बोरिवली मंदिरात संगीत भजन व ग्रामस्थ भजनाचा कार्यक्रम झाला. परिसरात मिठाई वाटप करण्यात आली. रात्री लोधिवली टाउनशिपमध्ये कलात्मक कार्यक्रम होऊन कामगार कुटुंबाला अन्नदान करण्यात आले. यावेळी रिलायन्स पाताळगंगा व्यवस्थापनाकडून केक कापून अनंत अंबानी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. शुक्रवार दिनांक 10 रोजी रसायनी पाताळगंगा परिसरातील 8 जिल्हा परिषद शाळातील विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे किट वाटप करण्यात आले. तसेच कंपनी लगतच्या MIDC परिसरात विविध जातींच्या 3100 वृक्षांची लागवड करण्यात आली. या वृक्षांचे संवर्धन रिलायन्स इंडस्ट्रीज पाताळगंगाकडून करण्यात येणार आहे. सम्राट मराठी लाईव्हसाठी राकेश खराडे, रसायनी.